सुरुवात त्या निर्मात्याच्या नावाने. आदाब. ला इक्राहा फिद्दीन म्हणजे धर्मात जबरदस्ती नाही. कुराण अध्याय 2 आयात 256 मध्ये हे वचन स्पष्ट लिहिलेले आहे, जे की इस्लाममध्ये कोणालाही त्याच्या इच्छेविरुद्ध धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही हे स्पष्ट करते. पहा, कुराण अल्लाचे शब्द आहेत, यात वादच नाही, आणि म्हणूनच या आयातीचे सामाजिक महत्व अधोरेखित होते, जे प्रत्येक मानवास धर्माच्या बाबतीत स्वतंत्र विचारशक्ती, निर्णय शक्ती व मुभा बहाल करते. कारण इमान म्हणजे अल्लाप्रती श्रद्धा ही भावना अंतःकरणातून स्वाभाविकपणे यायला हवी. ती जबरदस्तीने कोणी कुणाच्या मनात घालू शकत नाही. उलट कोणी हे जर करत असेल तर ते कुराणच्या शिकवणीविरुद्ध आहे. तेव्हा ही आयात सामाजिक सहिष्णुता, मानवाधिकार जपण्याचा संदेश देते. उदाहरणार्थ, पैगंबर मोहम्मद यांच्या कारकिर्दीत त्यावेळी लिहिले गेलेला मिसाक ए मदिना म्हणजे मदिनेचं संविधान हे जगातील पहिलं लिखित संविधान मानलं जातं आणि जे बहुधार्मिक होतं. या संविधानामध्ये यहुदी, ख्रिश्चन, मुश्रिक म्हणजे मूर्तीपूजक या सर्वांना त्यांच्या धर्मावर आचरण करण्याचे स्वातंत्र्य होतं. ते त्यांची पूजा व धार्मिक कार्य करू शकत होते. यातून हे अधोरेखित होतं की इस्लाम हा मानवी हक्क, नागरिक समानता आणि धार्मिक स्वातंत्र्य ही तत्वे जपतो, बळजबरी करत नाही. पहा, कुराण अध्याय 14 आयात 8 मध्ये म्हटले आहे की पृथ्वीवरील सर्व लोक जरी इन्कार करतील तरी अल्लाह बेनियाज आहे, म्हणजे निरपेक्ष आहे, स्वयंभू स्तुती पात्र आहे, सेल्फ सफिशियंट आहे, त्याला कोणाची गरज नाही. तसेच सही मुस्लिम हदीस क्रमांक 2577 मध्ये या विश्वातील सर्व मानवजाती व जिन्न हे सगळे जरी धार्मिक झाले तरी अल्लाच्या सामर्थ्यात काही वाढ होणार नाही, आणि या सर्वांनी अल्लाची भक्ती नाही केली तरी त्याच्या सामर्थ्यात काही घटही होणार नाही, असं स्पष्ट करते. अहो, त्याला गरजच नाही आपल्या भक्तीची. हो, पण इस्लाममध्ये कोणालाही प्रवेश करण्यास बंधन देखील नाही, कारण इस्लाम धर्माच्या बाबतीत व्यक्ती स्वातंत्र्य देतो. ज्याप्रमाणे इस्लाम स्वीकारण्यास जबरदस्ती नाही, त्याचप्रमाणे इस्लाममध्ये प्रवेश करणाऱ्यांना बंदीही नाही. उलट अल्लाहच्या कल्याणकारी मार्गावर समाजाला बोलवा असे कुराण सांगतो, पण हे बोलावणे सौजन्यपूर्ण व विवेकी हवे, हिंसक नव्हे. कुराण अध्याय 16 आयात 125 मध्ये अल्लाहचे कथन आहे की तुम्ही लोकांना आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे शहाणपणाने आणि चांगल्या उद्देशाने बोलवा. आणि याची दुसरी बाजू पण स्पष्ट करतो की ला इक्राहा फिद्दीन म्हणजे धर्मात कुठेही जबरदस्ती नाही. या दोन्ही उपदेशांची सांगड घालून चिंतन करावे. यासाठी मी इतिहासातील एक उदाहरण देते की जेव्हा प्रेषित मोहम्मद यांनी ताईफ या ठिकाणी इस्लामचे मार्गदर्शन सांगितले तेव्हा लोकांनी त्याचा विरोध केला. इतकंच नव्हे तर रक्त येईपर्यंत त्यांना जखमी केले. तरीही प्रेषितांनी त्यांना शाप दिला नाही किंवा काही उलट प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी अल्लाकडे प्रार्थना केली की यांना माफ कर, हे अनभिज्ञ आहेत. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे इस्लाम धर्मामध्ये प्रवेश करायचा असल्यास कोणता विधी संस्कार वगैरे काही नसतं, तर आपल्या अंतःकरणाने कबूल करणे व वाणीने उच्चारणे की अल्लाशिवाय कोणी उपास्य नाही आणि प्रेषित मोहम्मद हे अल्लाचे संदेष्टे आहेत. झालं, एवढंच केलं की झाला तो मुस्लिम. आणि हे माणूस वैयक्तिकरित्या करू शकतो, त्यामुळे त्याला कोणाच्या भीती, आमिष व मूलथापांना बळी पडण्याची गरज नाही. तर सारांश हा की इस्लाम हा एक समाज कल्याणकारी जीवन पद्धतीचा साचा तुम्हाला प्रस्तुत करतो, ज्यायोगे तुमचे या जीवनातही कल्याण होते आणि त्याचे मृत्यू पश्चात जीवनही सफल होते माणसाचे, जे की चिरकाल टिकणारे आहे. तेव्हा ज्यांना मानायचं त्यांनी मानावे, ज्यांना नाही मानायचं त्यांनी सोडून द्यावे. उदाहरणार्थ, सूर्याचा प्रकाश हा सर्वांसाठी आहे. ज्याने तो घेतला त्याचा फायदा झाला व ज्याने त्या स्वतःवर आच्छादन ओढून घेतले त्याच्यासाठी अंधार आहे. त्यामुळे सूर्याचं काहीच नुकसान होणार नाही. धन्यवाद.